सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा विघ्नेशं विघ्नशान्त्यर्थं वाणीं वंदे विभूतये गुरुं बोधार्थबोधाय प्रणमामि निरंतरम। सर्वांना नम्र विनंती, आपल्या संस्कृतीविषयी असे विविध व्हिडिओ पाहण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी कृपया या वैदिक संस्कृती नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा। आज आपण सकाळी उठल्यानंतर ब्रह्ममुहूर्तावर उठल्यानंतर आपल्या संस्कृतीत सांगितलेल्या करदर्शनाविषयी जाणून घेणार आहोत। निद्रा समाप्तीनंतर शय्येवर बसून दोन्ही तळहात समोर धरून करदर्शन करावे। त्यावेळी म्हणावयाचा श्लोक, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तु गोविंदम, प्रभाते करदर्शनम हा मंत्र म्हणावा। त्यातील लक्ष्मी ही सर्व सुख प्रदान करते, सरस्वती ही सर्व ज्ञान प्रदान करते, तर गोविंद शब्दाचा आशय गो म्हणजे इंद्रिय आणि विंद म्हणजे जिंकणारा, या इंद्रियांना काबूत ठेवतो म्हणून त्याला गोविंद असे म्हणतात। ह्या त्रयीच्या प्राप्तीसाठीच तर अखिल मनुष्य मात्राचा खटाटोप चालू असतो। हा दररोजचा खटाटोप करताना आपल्या हातावर देवतांचा निवास असतो, या भावनेतून आपल्या हातून कोणतेही दुष्कृत्य घडणार नाही ना, याविषयी जो जागरूक राहतो हाच मुख्य हेतू करदर्शनामागे असतो। आरोग्यशास्त्रानुसार रात्रभर डोळ्यांना विश्रांती मिळाल्यामुळे ते तणावमुक्त झालेले असतात। अशा वेळी त्यांच्यावर एकदम ताण टाकणे योग्य नसते। करदर्शनाच्या निमित्ताने सृष्टी व डोळे यांच्यामध्ये तात्पुरता अडसर निर्माण होतो व मंत्र म्हणण्याच्या निमित्ताने डोळ्यांना कार्यप्रवण होण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो। आता प्रातस्मरण, करदर्शनानंतर हात जोडून आपापल्या परंपरेनुसार आपण प्रातस्मरण करावे, अथवा शास्त्रात सांगितलं आहे की आदित्यम गणनाथंच देवी रुद्रं यथाक्रमं नारायणं विशुद्ध्याख्यम अंतेच कुलदेवता, ह्या वचनानुसार सूर्य, गणपती, देवी, रुद्र, नारायण यांचे यथाक्रम स्मरण करून शेवटी कुलदेवाचे स्मरण करावे। आपल्या नित्यकर्मामध्ये काही श्लोक आलेले असतात, ते श्लोक सुद्धा आपण त्या प्रातस्मरणामध्ये म्हणू शकतो। पुण्यश्लोको नलो राजा, पुण्यश्लोको युधिष्ठिरः, पुण्यश्लोकाच वैदेही, पुण्यश्लोको जनार्दनः, अहिल्या द्रौपदी सीता, तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम, महापातकनाशनम, प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाल्भ्याम, रुक्मांगदार्जुन वसिष्ठ विभीषणादीन पुण्यानिमान परम भागवतान् नमामि। धर्मो विवर्धति युधिष्ठिर कीर्तनेन, पापं प्रणश्यति वृकोदर कीर्तनेन, शत्रुर्विनश्यति धनंजय कीर्तनेन, माद्रीसुतौ कथयतान्न भवन्ति रोगाः। अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका, पुरीद्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिकाः। मनुस्मराम्यादि गुरुं प्रजानां, भागीरथं धीरमुदग्रयत्नं, भूपं हरिश्चंद्रमभंगवाचं, श्रीरामचंद्रं रघुवंशसूर्यं। असे विविध प्रकारचे श्लोक म्हणजे काय, तुम्ही आम्ही कोणाचं स्मरण करतो, तर पुण्यवान नलराजा, पुण्यवान युधिष्ठिर, पुण्यवती सीता, पुण्यवान जनार्दन यांचे मी स्मरण करतो। 5 ज्या सती आहेत त्या सतींचं मी स्मरण करतो। कोणत्या कोणत्या, तर अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी। तारा म्हणजे इथं हरिश्चंद्राची पत्नी। या 5 कन्यांचं आम्ही स्मरण करतो। त्याच्यानंतर महाभागवतांचं स्मरण करतो। हे महाभागवत कोण आहेत, तर प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यास, अंबरीश, शुक, शौनक, भीष्म, दाल्भ्याम, रुक्मांगद, अर्जुन, वसिष्ठ आणि विभीषण हे परम भागवत आहे। पांडवांच्या नाम कीर्तनाने काय फलप्राप्ती होते हे एका श्लोकात सांगितलंय। युधिष्ठिराच्या नामोच्चाराने धर्मवृद्धी होते, भीमाच्या नामोच्चाराने पापाचा नाश होतो, अर्जुनाच्या नामोच्चाराने शत्रुनाश होतो, तर सहदेव आणि नकुलाच्या नामोच्चाराने रोगराई आपल्या जवळ येत नाही। आपल्याकडे मोक्षदायी काही तीर्थ सांगितले त्यांचं आम्ही स्मरण करतो। अयोध्या मथुरा माया, माया म्हणजे हरिद्वार, काशी कांची अवंतिका, द्वारका ह्या 7 मोक्षदायिका नगरी आहेत, ह्यांचं आम्ही स्मरण करतो। तसेच अखिल मानवाचे आद्य गुरु म्हणून मनु महाराज, असे भगीरथ, राजा हरिश्चंद्र, भगवान रामचंद्र प्रभू यांचं स्मरण करतो। असा आपला प्रातःकालचा विधी आपण जाणून घेतला। पुनः नमस्सभाभ्या सभापतिभ्यश्च।